पहिले सांगा काय करायचं पहिले पद्धतीने. आणि हां हां पांगाराच्या झाड मध्ये आपण लावलं होतं. तावरे साहेबांनी काही 5 झाडं आणली होती. त्यातला सोनचाफा, पांगारा, काटेसावर वगैरे ही झाडं आणली होती. त्यापैकी पांगाऱ्याला अतिशय छान कोंब फुटलेले आहेत. काटेरी झाड आहे. कोंब म्हणजे सगळीकडनं त्याला कोंबारे फुटलेत. 1 नाही 2 नाही भरपूर. आणि त्याला सलाईन व्यवस्थित चालू केलेलं आहे. सलाईनच्या पाण्यामुळे झाड ताजतवानं तरतरीत राहत आहे. त्याच्यानंतर काल आपण काटेसावरला सुद्धा सलाईन करून घेतलं होतं. आणि संध्याकाळी येऊन मी बऱ्याचशा टप्प्यामध्ये झाडांना पाणी घातलं होतं. त्याच्यानंतर आज सकाळी येऊन आम्ही काल मुलांनी बाटल्या लावल्या, थोड्याशा खालच्या साईडला लावल्या होत्या. आम्ही सगळं ते आम्हाला बाटल्या वर घेऊन सलाईनच्या पाईप कापून व्यवस्थित करावे लागले. सगळं आज व्यवस्थित केलेलं आहे. आणि आता आम्ही निघालो. या थेंब थेंब पाण्यामुळे झाडं अतिशय तरतरीत आहेत. वाढ पण अतिशय. सीताफळापासून सगळ्याला पाणी घातलं. ठीक आहे. पूजा संपत आता. खडकातल्या पाण्यावर पक्षी बघा छोटासा कसा पाणी पितोय. म्हणजे आपण जे पाणवठे बनवतोय ते आता पक्ष्यांना बऱ्यापैकी माहिती झालेत आणि लोक पक्षी पाणी पितात येऊन तिथं. दिसला का उडाला. यो खडकातला पाणवठा आहे बघा. आपण केलेल्या पाणवठ्यावर कावळा बघा पाणी पित आहे. दुसरा एक कावळा इथं बसलाय ट्री गार्डवर. हीच आपल्या कामाची पावती आहे म्हणायचं.